नमस्कार, स्नेहास किचन वंडरमध्ये तुमचं स्वागत. कारल्याची भाजी कडू लागते तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी नक्की बनवून बघा. आंबट गोड चवीची आणि मसालेदार अशी कारल्याची भाजी आणि बनवायची एकदम सोपी पद्धत. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून मी एक ट्रिक सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर बघूयात रेसिपी. त्यासाठी आपण अशी 3 कारली घेतली आहेत. लसणाच्या 7-8 पाकळ्या, कोथिंबीरीच्या काड्या, पांढरे तीळ 1 चमचा, खोबरं 2 चमचे, नंतर दाण्याचा कूट 1 चमचा, चिंचेचा कूट 2 चमचे आणि गूळ हा कमी जास्त करू शकता तुम्ही चवीनुसार. आता कारली आपण अशी चिरून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही चिरून घेऊ शकता. पुढचा आणि मागचा देठ काढून टाकायचा आणि मधला हा जो पांढरा भाग आहे तो असा सुरीने कापून काढून टाकायचा. अशा आतल्या बिया आणि तो पांढरा भाग म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो. आता मीठ लावायचं कारल्यांना आणि मीठ चोळून 1-5 मिनटं ठेवायची कारली आणि नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची एकदम आणि अशी उकळत्या पाण्यामध्ये आपण ती शिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजलं की त्याच्यातच तीळ टाकायचे आणि हे परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता मिक्सरमध्ये आपण सगळं आधी कोरडं टाकणार आहे. खोबरं आणि तीळ, दाण्याचा कूट असं सगळं एकत्र टाकून घेणार आहे. आधी हे कोरडं वाटून घ्यायचं. नंतर त्याच्यात लसूण, कोथिंबीरीच्या काड्या आणि पाणी घालून असं वाटण तयार करायचं. आता आपली कारली शिजलीत का बघूयात. कारली शिजलेली आहेत. आता फोडणी करूयात आपण भाजीला. साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकते मी. थोडा तेलाचा वापर करते आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मोहरी टाकली आहे फोडणीमध्ये, नंतर हिंग आणि आता केलेलं तयार वाटण. सगळं वाटण टाकून घ्यायचं आहे. थोडी हळद टाकली आहे आणि आपला घरगुती मसाला, जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर गोडा मसाला टाका आणि त्याच्यावर थोडंसं लाल तिखट पण टाका आणि छान हे परतून घ्यायचं आपल्याला. आणि कोरडं वाटलं तर परत ते मसाल्याचं पाणी थोडं थोडं ॲड करत राहायचं आणि छान तेल सुटेपर्यंत असं वाटण आपल्याला परतून घ्यायचं. बघा आता बाजूला तेल सुटायला लागली आहे साधारण. आता आपण यावेळेस स्टेजला कारल्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं घट्ट, म्हणजे कारली कडू होत नाही. ही ट्रिक आहे कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी. कारली गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची, आधी मीठ चोळायचं, मग ती धुवून घ्यायची स्वच्छ, मग गरम पाण्यामध्ये उकळायची म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो. आणि छान अशी 5 मिनटं भाजी पाणी टाकून शिजवून घ्यायची. आता पाणी टाकायचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे. आता 5 मिनटं होऊन गेलेत. आपली कारली अशी छान शिजलेली आहे. मीठ पण घातलं आहे आपण आणि कोथिंबीर पण घातली आहे. छान अशी मसालेदार आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे. आंबट गोड चवीची, एकदम टेस्टी. जर तुम्ही 1 पोळी खाणार असाल तर त्याऐवजी तुम्ही 2 पोळ्या नक्कीच खाणार. मस्त अशी मसालेदार कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कारलं आवडतं की नाही ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशा पद्धतीने भाजी बनवली तर कशी झाली ते पण नक्की कळवा. थँक्यू.